पिंपरी चिंचवडच्या दापोडी आणि फुगेवाडीत एकाच दिवशी 13 जणांचा मृत्यू। दोघांची प्रकृती चिंताजनक। विषारी दारूमुळे मृत्यू झाल्याचा स्थानिकांचा आरोप। मुख्यमंत्र्यांकडून कठोर कारवाईचे आदेश। पुण्यात विषारी दारूचे मृत्यू ही एक प्रकारची हत्या। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। आतापर्यंत 8 जणांना अटक। दारूत मेथनॉल सारखा पदार्थ। मुख्यमंत्र्यांची माहिती। महाराष्ट्रात यंदा कमी पाऊस तर उष्णतेची लाट अधिक। भारतीय वेधशाळेने वर्तवला सुधारित अंदाज। महाराष्ट्रात कमी पावसाची 43% शक्यता तर देशभर सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज। राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी मंत्री छगन भुजबळ यांचं लॉबिंग सुरू। पुतणे समीर भुजबळांना राज्य मंत्रिमंडळात घेण्याचा आग्रह असल्याची सूत्रांची माहिती। नीट पेपरफुटी प्रकरणी नांदेडमधील 3 ठिकाणी सीबीआयची छापेमारी। संशयित विद्यार्थी आणि पालकांची समोरासमोर 8 तास चौकशी। $58 लाख कुणबी नोंदी। 2.5 लाखांपेक्षा जास्त दाखले दिले। जरांगेंच्या भेटीआधी विखेंची प्रतिक्रिया। सातारा गॅझेटच्या अडचणी जरांगेंना सांगू विखेंचं वक्तव्य। तर मविया काळात 2.5 वर्ष वाया गेल्याचाही दावा। एफडी आयुक्त पदाचा कारभार हाती घेताच तुकाराम मुंढे ॲक्शन मोडवर। राज्यभरात अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम। 3 दिवसात 53 धाडी। 34 ठिकाणी कारवाई तर 33 जणांना अटक। कर्नाटकमध्ये नव्या सरकारच्या स्थापनेला वेग। सिद्धरामय्या आणि डी.के. शिवकुमार दिल्लीत। डी.के. शिवकुमारांच्या शपथग्रहण सोहळ्याची तारीखही आजच निश्चित होण्याची शक्यता।